सावंतवाडी बस स्थानकाला भेट दिली. सावंतवाडी बस स्थानकाचा खूप वर्ष प्रलंबित प्रश्न आहे आणि प्रत्येकांचा हा जुना डेपो आहे. काय ही वस्तुस्थिती आहे की गोव्याच्या अतिशय जवळ असलेला हा शेवटचं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आमचे दीपक भाई केसरकरांनी पाठपुरावा गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्याकडे केला होता की अतिशय चांगली जागा ही सावंतवाडी बस डेपोची आहे आणि ती जर आपण बस पोर्टच्या धर्तीवर विकसित केली तर आमच्या शहरातील जिल्ह्यातील सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे हा सावंतवाडी डेपो डेव्हलप करण्याकरता पीपीपी तत्व करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आणि त्या माध्यमातून याची पाहणी करायला पण मी आलेलो आहे. दीपक केसरकर साहेब सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्यामुळे सुद्धा आता हा पीपीपी तत्वावर तर होतोच आहे, परंतु काही सूचना त्यांनी दिल्या त्यामध्ये बसेस वाढवण्याच्या सूचना होत्या. त्या सुद्धा आम्ही त्याची पूर्तता करतोय. पुढील महिन्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 बसेस आम्ही ताबडतोब देतोय आणि अजूनही काही त्यांनी मागणी केली तर त्याही बसेस आम्ही देतोय. शौचालयाच्या बाबतीत सुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या, त्यामुळे शौचालय आणि ज्या बसेस आहेत त्या दर 4 तासांनी आम्ही हा डेपो स्वच्छ करणार आहोत आणि बसेस निघत असताना आम्ही त्या रोज यांत्रिक झाडूच्या साहाय्यानं क्लीन करूनच मग डेपोतून बाहेर काढणार आहोत. उद्या 1 जून एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आहे 78वा आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून सर्वसामान्य प्रवाशांना 1 रुपया खर्च न करता प्रसाधनगृहाचा वापर करता येणार आहे आणि त्यामुळे ते स्वच्छतेचा ठेका जो आहे तो वेगळ्या संस्थेला दिलेला असल्याकारणानं प्रवाशांना मोफत सुविधा देण्याचा एस टी महामंडळाचा मानस आहे. आज कोकण दौऱ्यावर आलाय, कोकणसाठी एसटी ला काय वेगळं कोकण आणि एसटीचं नातं नाही, खूप अतिशय जवळचं जीवाभावाचं नातं आहे आणि कोकणवासियांचा एसटीवर जीवापाड प्रेम असतो. किंबहुना मला तर असं म्हणायचं आहे की राज्यामध्ये महसुलामध्ये जर बघायला गेलं तर गणेशोत्सव असू द्या, दिवाळी असू द्या किंवा इतर अनेक उत्सव असू द्या, अतिशय मुंबईच्या चाकरमाने असलेला आमचा कोकणवासीय हा मुंबईवरून कोकणाकडे आणि कोकणातून मुंबईकडे त्यांचा सण उत्सव झाल्यानंतर आज जात येत असतो आणि त्यामुळे एस टीला जास्तीत जास्त प्राधान्य असतं. आम्हाला कितीतरी हजार, मला एक्झॅक्ट फिगर सांगता येणार नाही, परंतु गणपतीच्या दरम्यान आम्ही हजारो गाड्या या कोकणवासियांसाठी त्यांच्या सेवेमध्येच असतो. त्यामुळे कोकणवासियांचं आणि एस टीचं नातं हे फार जवळचं आहे, जिव्हाळ्याचं आहे आणि त्या नात्याचा विचार करून मी पूर्ण 3 दिवसीय ह्या कोकणाच्या दौऱ्यावर आलो आहे. सगळ्या छोट्या छोट्या एस टी त्या डेपोला भेटी देतोय. सगळ्यांच्या नेत्यांशी, शिवसैनिकांशी, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना काय त्या समजून घेऊन एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त काही सुविधा आमच्या प्रवाशांना देता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो. आज मे महिना आता आहे, सुद्धा आपल्या साध्या गाड्या आल्या नाहीत किंवा गेल्या नाहीत. पण म्हटलं कोकण आणि चाकरमान्यांचा संबंध आहे त्यांना. हा, आता मे महिन्यात साध्या गाड्या सुटलेल्याच नाही. नाही, तुम्ही सांगा ना तुम्हाला कुठल्या काही गाडी मुंबईला टाळण्यात मला कल्पना नाहीये, परंतु तुम्ही जर मला मागे माहिती दिली तर त्या माध्यमातून मी माझ्या डीसीशी बोलतो. मुंबईला गेल्यानंतर आढावा घ्या. हो, घेतो. आता मुंबईला गेल्यावर कशाला, आत्ताच आहे इकडे, आत्ताच आढावा घेतो. लालपुरी आहे, ते लालपुरी ही काय म्हणजे त्यात खाजगी मोठ्या प्रमाणात बदल झाले, तसं काय एसटी मध्ये वेगळे असे बदल, असे अत्याधुनिकता येणार आहे का? हो, एसटी मध्ये अत्याधुनिकता येणार आहे. आता आमच्या सगळ्या स्मार्ट बसेस या रस्त्यावर येणार आहे. आताही मी बसेस ज्या पाठवणार आहोत भविष्यामध्ये त्या सगळ्या जे काही ड्रग किंवा दारू पिऊन कोणी ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल तर ते होऊ शकणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही एक मशीन त्या ठिकाणी बसवतोय. सीसीटीव्हीचे 5 कॅमेरे प्रत्येक बसमध्ये बसवतोय. प्रत्येक बसमध्ये आम्ही GPS यंत्रणा बसवतोय. ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्याचा विचार करूनच आम्ही ह्या नवीन बसेस घेतलेल्या आणि त्या स्मार्ट बसेस असतील. तर लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांची केवायसी झालेली नाही. तीच मात्र लाट तारीख होती. अनेक महिला यापासून वंचित होत आहेत. अनेक वेळा राज्य शासनानं त्यांना संधी दिलेली आहे. राज्य शासनानं वेळोवेळी मुदत वाढ दिलेली आहे. त्या दरम्यान जरी केवायसी झाली नसेल तर तो राज्य शासनाचा जो निर्णय आहे तो निर्णय बदलण्याचा अधिकार फक्त माननीय मुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आदिती तटकरे यांचा आहे. परंतु एवढी मुदत दिल्यानंतर सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींनी ही केवायसी करणं गरजेचं होतं. अजूनही काही अडचणी असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर मुख्यमंत्री निश्चितपणे त्यावर योग्य तो निर्णय घेतील. नाही, शेवटी आम्ही
सर्वसामान्य महिलांना, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे कोणी वंचित राहू नये ही भूमिकाच मुळात राज्य सरकारची आणि महायुतीची. विधान परिषदेचा हा मतदारसंघ आपल्याकडे राहणार की आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असतो.